विद्यार्थी मित्रांनो, नागपूर संस्थानाच्या महाराणी बाकाबाई यांच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहे. सो त्यांच्याबद्दल आपण एक थोडक्यात त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. बघा, नागपूर संस्थानाची जी भरभराट झाली सो ती म्हणजे रघुजी भोसले यांच्या कालखंडामध्ये. राजे रघुजी भोसले यांनी जवळपास आपल्या पराक्रमाच्या जोरावरती जवळपास अर्धा भारत जिंकून घेतलेला होता. पूर्व भारतात त्यांचा भयानक दबदबा होता. त्यांच्या बंगाल आणि ओरिसा मोहिमा प्रचंड गाजल्या. ओरिसामध्ये जेव्हा अलीवर्दी खानाची सत्ता होती तेव्हा प्रचंड लूट या कालखंडामध्ये रघुजी भोसलेंनी मिळवली. मी तर म्हणेल की नागपूरचं आजचं जे समृद्धी आहे किंवा नागपूरचं आजचं जे वैभव आहे सो ते रघुजी भोसलेंमुळेच आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा जो मुलगा आहे रघुजी दुसरे सो हे गादीवरती आले. त्यांच्या ह्या पत्नी होत्या बाकाबाई. बाकाबाईंनी काय केलं, एक अल्पवयीन मुलगा दत्तक घेतला आणि त्यांच्या नावाखाली रघुजी तिसरे हे त्यांचं नामकरण केलं आणि ह्या रघुजी तिसऱ्यांच्या नावाखाली महल रिजन जो आहे नागपूर मधला किंवा महल भाग आहे सो या भागामधून त्या काय करायला लागल्या, राज्यकारभार चालवायला लागल्या. आता रघुजी तिसरे यांनी आपला स्वतःचा पुरुष वारस घोषितच केला नाही आणि हीच संधी लॉर्ड डलहौसीला मिळाली. लॉर्ड डलहौसीनं हे कारण पुढं करून किंवा पुरुष वारस नाही या संस्थान खालसा करून टाकलं. महाराष्ट्रातलं खालसा धोरणाअंतर्गत म्हणजे भारतातलं खालसा धोरणाअंतर्गत जे पहिलं संस्थान गेलं ते म्हणजे साताऱ्याचं आणि शेवटचं गेलं ते नागपूरचं. आता नागपूरचं संस्थान खालसा झाल्यानंतरही बाकाबाईंनी ब्रिटिशांशी जुळून घेण्याचेच प्रयत्न केले. जेव्हा उत्तर भारतामध्ये 1857च्या बंडाची ठिणगी पडली सो तेव्हा नागपूर संस्थानामध्ये जो झिंगाबाई टाकळी नावाचा एक एरिया आहे तिथं आणि कामठी नावाचा एरिया आहे सो इथून सैनिकांनी बंड केले. या सैनिकांचे नाव फार महत्वाचे आहे, ज्याच्यामध्ये विलायत खान, इनायतुल्ला खान, कादर खान यांनी बंड केलं. पण तिथे एक फैज बख्श नावाचा एक सैनिक होता. त्यांनी सगळी माहिती तिथला अधिकारी हिस्लॉप याला जाऊन सांगितली आणि हिस्लॉपने हे बंड दडपून टाकल्या. सर्वांना फाशी देण्यात आली. पण हे सगळं चालू असताना आपल्या बाकाबाई ज्या होत्या ह्या मात्र शेवटपर्यंत ब्रिटिशांच्या पाठीशी राहिल्या. पुढे 1858 मध्ये बाकाबाईंचा त्या ठिकाणी पोळ्याच्या दिवशी मृत्यू झाला. पोळ्याच्या दिवशी मृत्यू झाल्यानंतर हे जे सगळं काही केलं बाकाबाईंनी सो हे काही नागपूरकरांना आवडलं नाही, त्यांची ब्रिटिशांना साथ देणं. म्हणून मग नागपूरकरांनी एक निषेध म्हणून एक तिथे एक मोठा एक सेलिब्रेशन केल्या जाते म्हणजे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी. ते म्हणजे मारबत नावाचा एक सण असतो पहा, म्हणजे भारतभरात फक्त तिथं साजरा होतो तो सण. त्याच्यामध्ये पिली मारबत, काली मारबत असते. पिली मारबत समृद्धीचं प्रतीक असते, पण काली मारबत म्हणजे ते प्रतिकात्मक पुतळा असतो बाकाबाईंचा जो जाळून टाकला जातो म्हणजे. सो ही सगळी त्या संस्थानाबद्दल माहिती होती. सो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.